राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. मुंबईमध्ये अनेक गावे आपणास पाहायला मिळत आहेत. लोकसंख्या जसजशी वाढत गेली तशी घरांची संख्या वाढत गेली आणि ही घरं गरजेपोटी घरांना दिलासा मिळालाय असं अनेक ठिकाणी प्रसार माध्यमातून चर्चा किंवा न्यूज पाहायला मिळत आहेत. या अनुषंगाने आपण काय सांगाल, खरंच दिलासा मिळालाय? खरं बोलू तर आज नवी मुंबईत एकच चर्चेचा विषय आहे की हे गरजेपोटी घरं. जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा तुम्ही गरजेपोटी घरांचा विषय टाकता, परत झोपडपट्टीचा विषय टाकता. माझं म्हणणं एकच आहे बघा, आज माझे ग्रामस्थांना न्याय भेटला पाहिजे याची दिशावर आम्ही चालतो. आज खरंच आम्ही बोलण्याचं कारण काय आहे, आज विषय असा मोठा झालाय. 2 ते 3 दिवसापूर्वी सिडकोमध्ये काही लोक गेली, नेते मंडळी गेली. आपली नेते मंडळी जेव्हा गेले याच्यामध्ये सिडकोमध्ये, जेव्हा एमडी कडे चर्चा केली, त्या चर्चेमध्ये 2च ग्रामस्थ होते नवी मुंबईतले आणि बाकी ग्रामस्थ कोणी नव्हते इथे. आणि इतर नेते होते, आपले खासदार असतील, काही नेते असतील, नेते मंडळी. पण हा विषय नाही ना, तुम्ही विषय घ्या, असा विषय घ्या जेणेकरून त्या विषयाला चर्चा झाली पाहिजे. खरंच ग्रामस्थांना न्याय भेटला पाहिजे. हा विषय आता नाही चालला. या विषयावर भरपूर लोकांचे काही गोष्टी गेलेल्या आहेत, किती मोर्चे निघाले आहेत. नवी मुंबईत चर्चा झाली या गोष्टीवर का खरंच नवी मुंबईत चालली काय, कुठल्या विषयावर चर्चा करतोय आपण, एमडी कडे कुठल्या विषयावर बसतो आपण, पण त्याच्यावर कोणी चर्चा करायला मागतच ना. आज एवढी मीटिंग झाल्यानंतर, या मीटिंगच्या बाहेर गेल्यानंतर एका व्यक्तीने, या कुठल्या नेत्यांनी बाहेर मीडियाला बोलला नाही का हा विषय कुठला आहे. फक्त बातमी आली का आम्ही प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळणार म्हणून. न्याय भेटला का? आता पण करावे गावामध्ये 4 बिल्डिंगी पाडण्यात आल्या. त्या 4 बिल्डिंगी पाडल्यानंतर त्या ग्रामस्थांना विषय समजला नाही. अरे एका साईडलाच काय चाललंय का आम्ही प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार, गरजेपोटी बांधलेली घरं आम्ही नियमित करणार, आणि एका साईडला कारवाई चालली, एका साईडला नोटीस बजावल्या जातात. हे काय चाललंय काय? त्याच्यावर नेते जाऊन त्यांना सेटलमेंट करून घेतात. योग्य आहे का? आम्ही आहे इथे नवी मुंबईत, जो काय असेल आम्ही करू. आम्ही कधी करू? जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही रॅलीमध्ये आमच्या नेते मंडळांना तुम्ही घेऊन फिरले, ग्रामस्थांना. समजला? आता जेव्हा ही वेळ आली ग्रामस्थांची प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याबाबत, तेव्हा तुम्ही कुठे होते? आमचे नेते कुठे होते? तेव्हा आमचे नेते तिथे दिसलेच नाही आम्हाला. आमच्यामध्ये 2 नेते होते, एक नगरसेवक होता, एक बिचारा कार्यकर्ता होता, 2घेच जण. बाकी कुठे गेले? जेव्हा तुम्ही वादा केला नवी मुंबईला ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना मतदानाच्या वेळी का आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीर उभे राहणार म्हणून, कुठे गेले खंबीर? अरे एवढे संघटना आमच्या नवी मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या, दिबा पाटलांची मोठी संघटना आहे, तुम्ही त्यांना घेऊन तर बसा ना. तुम्ही त्यांना पण घेऊन नाही बसले. फक्त चर्चा करून आले. आज पण आता फोन आला मला का आता पण एमडी कडे चर्चा चालू आहे. इथला एक नेता गेला तिथे चर्चा करायला. अरे कसली नेता चर्चा करतो मी? या प्रकल्पग्रस्त हा पहिल्यापासून इथं आमचं गाव बसलेलं आहे. मी माझ्या धारावी गावचा विषय घेतो. मी माझ्या गावामध्ये पहिला सिडकोनी रोलिंग मध्ये म्हणजे भौशी पहिला कंस्ट्रक्शन करून घेतले, प्लॉटिंग का केले. गाव राहिला छोटा माझा, माझ्या गावाला अजिबात बाहेर निघायला जागा नाही. कुठला कोणी प्रकल्पग्रस्त कंस्ट्रक्शन करू शकत नाही, तरी माझ्या गावाने ऍडजस्टमेंट करून घेतला का जाऊ दे म्हणून. का या लोकांनी पहिला, तरी पण माझ्या गावामध्ये नोटिसा पाठवतात. कुठल्या आतमध्ये, गावाच्या आतमध्ये लोक, पालिका नोटीस घेऊन येते कंस्ट्रक्शन थांबवा, काम करायचं नाही. अरे पण तुम्ही किती मीटर मध्ये आहेत? आम्ही किती मीटर मध्ये आलो बाहेर? पहिला गाव बाहेर आला का? पहिला सिडको बाहेर आले आपल्या गावाच्या. गाव राहिला मधीतच. माझ्या गावाला एवढा त्रास होतो, बाकीच्या गावाला किती त्रास होईल? करावे गावामध्ये कालच चर्चा झाली तर बोली 5 कंस्ट्रक्शन पाडण्यात आले करावे गावामध्ये. त्याची भरपाई कोण देईल? माझं म्हणणं, तुम्ही बोलता ना का आम्ही प्रकल्पग्रस्तांना नाही देऊ म्हणून, पहिला याची भरपाई द्या, पाडले कंस्ट्रक्शन त्याचे, नंतर तुम्ही पुढचा विषय घ्या. आपल्या समोर एक मुद्दा तुम्ही काढलेला आहे का जे घर नियमित करण्यासाठी लढा चालू आहे तो तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
पण ज्या लोकांची घरं पाडली आहेत त्या लोकांचं लाखो करोडोंचं नुकसान झालं आहे. त्यांच्या वेदना आपण समजून घेत आहात आणि ह्या नेत्यांनी समजून घेतल्या पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे आणि सिडको पर्यंत मांडल्या पाहिजेत आणि त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या अनुषंगाने आपण जे लोक गेलते त्यांना काय असं साहेब माझं एकच म्हणणं आहे की बघा, जेव्हा कंस्ट्रक्शन पाडायला येतात ना लोक सिडकोची किंवा पालिकेची, जेव्हा एकही नेता त्या कंस्ट्रक्शन समोर उभा राहत नाही. का राहत नाही? असं वाटतं ग्रामस्थांना की ह्या नेत्यांनीच पाडली असेल बिल्डिंग. कधी कधी असा एक प्रश्न होतो समजला, ग्रामस्थ एक नेता काय बोलतो की नाही रे नको तिथे जायला, केसेस दाखल करतात आमच्यावर केसेस दाखल करतात पॉलिटिशियन लोकांवर, आणि याच्यावर केस दाखल करा म्हणून एवढा दबाव असतो त्या लोकांना. पण त्या खरंच त्या बिल्डिंग किती वर्षपूर्वीची आहे, जागा सनद आहे का नाही, ज्याकडे घरपट्टी आहे का नाही, ज्याकडे पाणीपट्टी आहे का नाही, हे सर्व पेपर ते बघत नाही. डायरेक्ट कारवाईला ते येतात, एका दिवसामध्ये कारवाई करतात. पण ती कारवाई योग्य आहे का? समजला. आज जर तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी बसता, आता इलेक्शन किती दिवस झाले त्याचा तुम्ही अंदाज घ्या साहेब. इलेक्शन झाल्यानंतर आता ही पहिली मिटिंग लगेच प्रकल्पग्रस्तांची, पहिली मिटिंग झोपडपट्टीच्या विषयावर, आता झाली प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर. हे चालले काय? अरे एकाला तर न्याय द्या, दुसरा मुद्दा नंतर घ्या तुम्ही. आता इलेक्शनच्या तोंडावर परत अरे आली का ग्रामस्थ, आता आली गरजेपोटीची घरे. त्यांना माहिती आहे लोकांना का बा आता गरजेपोटीची घरांना आपण कुठे मार्गदर्शन देऊ, काही कोणाचा विषय होणार नाही. मला एकच मला असं वाटतंय, फक्त आमच्या ग्रामस्थांची कुठे ना कुठे ही काहीतरी गोष्ट वेगळी होत चालल्यात आणि ग्रामस्थांना न सांगता ही गोष्ट लोक तुम्ही करताना तुम्हाला खरंच हे भोगायला लागेल. कारण आम्ही गप बसणार नाही. आज मी नेता निघालो बरं, उद्या दुसरा नेता 100% तुम्हाला बोलणारच. समजलं का? फक्त इलेक्शन पोटी आम्हाला आमचा फायदा घेऊ नका. तुम्हाला खरंच करायचं असेल तर तुम्हाला करून दाखवा आम्हाला. आता 2 ते 3 दिवस झाले लगातार या लोकांची मिटिंग चालू आहेत, पण आमचा एकही प्रकल्पग्रस्त नेता इथं नाही उभा. त्यांना सांगत नाही का आपण एकत्र बसू म्हणून. हा विषय छोटा नाही, हा विषय भरपूर मोठा आहे. भरपूर वर्षापासून हा विषय चाललेला आहे आमचा. किती मोर्चे काढले, किती लोक हे झालेत. प्रत्येक गोष्ट माणसाची असते, ती गोष्ट मी क्लिअर करायला घ्या ना. खरंच नवी मुंबईचे ग्रामस्थांना या प्रकल्पाला काय पाहिजे त्यांच्यावर बसा, चर्चा करा. मोठ्या मोठ्या संघटना माझ्याकडे आहेत, आमच्याकडे आहेत. त्या संघटना एकही नेता बसला संघटना डायरेक्ट तुम्ही सिडको मध्ये बसता आणि बसून चर्चा करता. 4 न 8 न 5 7 नेते तुमचे योग्य आहे का? एवढे मग आमचा संघर्ष चालू आहे, मग आमचा फायद्याने संघर्ष करता एवढा. तुम्ही जर आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये घेत नसेल ना, मग चुकीचं आहे. मग आम्ही पण लढतो आमच्या हिशोबाने, पण न्याय भेटणारच, न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला. जे घर गरजेपोटी बांधलेले आहेत ते तुटू नाही म्हणून सिडकोचा पाठपुरावा चालू आहे. पण जे तुटले नाही यासाठी आपण या ठिकाणी आपला आवाज उठवलेला आहे. आणि ज्या लोकांचं हातोनात नुकसान झाले ते नुकसान भरपाई मिळावी आपली मागणी आहे. काय चर्चा करणाऱ्या लोकांना तुम्ही सांगाल का ह्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, लाखोची असेल करोडोची असेल, कारण त्यांचं नुकसान झालंय, त्यांनी पण गरजेपोटी घर बांधली होती. कशा प्रकारचं त्यांना आपण सूचित करा. माझं म्हणणं एकच आहे, जे घरं पडल्यात पहिला त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही पहिला गावाभोवती पहिला हे नेत्यांनाच मी बोलतो सर्व, तुम्ही जे बसताना बसून चर्चा करताना चुकीचे आहे. तुम्ही सर्व माझे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक आमदारांना घेऊन चाला. माझे 2 आमदार इथे, एकाही आमदाराला सांगितलं सांगता तुम्ही विचार. इलेक्शनला कसे तुम्ही येता, प्रचारासोबत कसे आमच्या नेत्यांना फिरवता. आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून नवी मुंबई बसलेला आहे, याच्या माध्यमातून सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की नवी मुंबईत काय घडलं पाहिजे, काय होणार आहे. पण तुम्ही त्याची तर हे ठेवा. आज खरंच कधी तुम्हाला गरज लागली तर आम्ही असतो तुमच्या मागे, समजला. पण आमचं म्हणणं एकच आहे, सर्व नेत्यांना सर्व प्रकल्प असताना घेऊन चाला, बस, बाकी काही नाही.